नमस्कार, माझं नाव विशाखा। तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला आपला चॅनल चालू करण्यामागची एक पार्श्वभूमी थोडक्यात सांगते। तर माझी मुलगी सिद्धार्थी, तर हल्ली तुम्हाला माहिती की मुलांना खूप फोन बघण्याचा वेळ आहे, सतत मोबाईल हातामध्ये हवा असतो। आणि एकदा तिने सहज मला विचारलं की मम्मी मी पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवू का? मग बाबा व्हिडिओ बनवा, मग यूट्यूब चॅनल ओपन करायचा, तर मग व्हिडिओ कशा प्रकारचे बनवायचे, काय अपलोड करायचं। मग आमच्या दोघींच्या गहन चर्चेनंतर आम्ही दोघींनी असं ठरवलं की पुस्तक वाच, आणि पुस्तक वाचल्याच्या नंतर ते पुस्तक कसं वाटलं, त्या पुस्तकामध्ये काय होतं, याच्यावर एक आपण छोटासा व्हिडिओ करून टाकू शकतो। आणि सध्या माझ्या वाचनामध्ये खूप सुंदर पुस्तक आलं। त्या पुस्तकाचं नाव आहे, हे बघा, अमार मेबेला। तर याच्या ज्या लेखिका आहेत त्या बांगलादेशी लेखिका आहेत। त्यांचं नाव आहे तस्लिमा नासरीन। तस्लिमा नासरीन असं त्यांचं नाव आहे, मूळ लेखिका आहेत या। आणि याचा मराठी अनुवाद केलेला आहे मृणालिनी गडकरी। आणि या पुस्तकामध्ये खूप साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये लेखिकेने आपलं आत्मकथा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला नक्की समजेल की एखाद्या लेखकाने आपल्या लेखनाशी किती प्रामाणिक हवं। म्हणजे लेखिकेसोबत झालेला लैंगिक छळ, तिच्याच नातेवाईकांकडून झालेला लैंगिक छळ तिने याच्यामध्ये सांगितलेला आहे। आणि सरळ तिचे जे नातेवाईक आहेत, काका असतील, मामा असतील, त्यांच्या नावासहित तिने लिहिलेलं आहे। खूप छान पुस्तक आहे, खूप सुंदर, मला खूप सुंदर वाटलं हे पुस्तक। आणि आपण सतत बघतो लहान मुलं घरामध्ये असताना की मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात आणि लेखिकेची आई ही खूप म्हणजे धर्मांध आहे असं आपण म्हणू। आणि एवढं घरामध्ये आईकडून धार्मिक वातावरण असताना देखील लेखिकेने स्वतःच्या सद्सद विवेकबुद्धीचा वापर करून की मला या गोष्टी पटत नाहीत तर मी या गोष्टी करणार नाही, असा ठामपणे स्वतःचं मत तिने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुरुषसत्ताक जी आपण संस्कृती बघतो आणि त्याच्यामध्ये वावरत असताना जे एक स्त्री म्हणून येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, स्त्री म्हणून ज्या गोष्टी अनुभवाव्या लागतात आणि स्त्री म्हणून ज्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, त्याचं एकदम साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये जे लिखाण केलेलं आहे ते या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला भेटेल। आणि ॲज अ वाचक म्हणून जर मला तुम्ही विचाराल हे पुस्तक मला कसं वाटलं, तर तस्लिमा, तू कमाल आहेस, तू वेडी आहेस। आणि मला नाही माहिती की हे असं लिहिण्याचं कोणता लेखक हिम्मत करत असेल, पण आणि जर हे असं कोण करू शकत असेल तर हे फक्त तूच करू शकतेस। आणि मला खरंच छान वाटते हे पुस्तक वाचल्याच्या नंतर। आणि मला खरंच समजलं की माझ्या पालकांनी माझं नाव तस्लिमा का ठेवलं। थँक्यू सो मच। नक्की हे पुस्तक वाचा। धन्यवाद।